मन के सर महके रेशम रेशम लागे रे। दिल चंपई चंपई बांधे सिंदूरी से धागे रे। सुनो कनमनी, सुनो कनमनी शहनाई सी बाजे रे। सावली सावली तेरी आँख में बांधनी से खबरे। खनक खनक गई हंसी हंसी तेरी कनक कनक धरा हुई अभी अभी। तांकड़े तक जनक तक दी टिंकड़े तक जनक तक दी तांकड़े तक जनक तक दी टिंकड़े तक जनक तक दी। नीला पवन मुखम तेरी नद सदा गणम पवन पूरी नद। तांकड़े तक जनक तक दी टिंकड़े तक जनक तक दी तांकड़े तक जनक तक दी टिंकड़े तक जनक तक दी। मन के सर महके रेशम रेशम लागे रे। दिल चंपई चंपई बांधे सिंदूरी से धागे रे। मैंने जानी इश्क की गली बस तेरी आहटें मिली। मैंने चाहूं ना तुझे पर मेरी एक ना चली। इश्क में निगाहों को मिलती है बारिशें फिर भी क्यों कर रहा दिल तेरी ख्वाहिशें। दिल मेरी ना सुने
दिल की मैं ना सुनूं, दिल मेरी ना सुने, दिल का मैं क्या करूं, दिल मेरी ना सुने, दिल की मैं ना सुनूं, दिल मेरी ना सुने, दिल का मैं क्या करूं। इश्क में निगाहों को मिलती है बारिशें, फिर भी क्यों कर रहा दिल तेरी ख्वाहिश है। दिल मेरी ना सुने, दिल की मैं ना सुनूं, दिल मेरी ना सुने, दिल का मैं क्या करूं, दिल मेरी ना सुने, दिल की मैं ना सुनूं, दिल मेरी ना सुने, दिल का मैं क्या करूं। नाही नाही गाड्यात घालत हे घालत हळदीचं घालून घालतं हे त्याला हळद लावून द्या बघ.
हळदीचा रंग लावूया सयानो, हळदीचा रंग लावूया. दिखना नवरा दिसतोय साजरा, चकमक बघते सारा नजरा, डोळा भरून पाहूया. हळदीचा रंग लावूया सयानो, हळदीचा रंग लावूया. बघा कसं दिसतोय गालामध्ये हसतोय, रूप त्याचं न्याहाळूया ग. बघा कसं दिसतोय गालामध्ये हसतोय, रूप त्याचं न्याहाळूया. हळदीचा रंग लावूया सयानो, हळदीचा रंग लावूया. या हळदीनं निघलो उचलून अंग, या हळदीचा जलंभराचा संग, राजा राणी ग संसारी होतील दंग. घ्या सोन्याची साधन संधी, काय काय दिसतंय सपनामंदी. घ्या सोन्याची साधन संधी, काय काय दिसतंय सपनामंदी, डोळा भरून पाहूया. हळदीचा रंग लावूया सयानो, हळदीचा रंग लावूया. स्वप्नातली माझ्या परी, कल होगी बायको वो मेरी. स्वप्नातली माझ्या परी, कल होगी बायको वो मेरी. कंदिल आता हालावला, झट से ये पोरगी पटी. हळदीचा हा बहाना आज घालू धिंगाणा, ऐसी खुशी छाई हो गया मैं दीवाना. तुळली लग्नाची बेडी, तुळली लग्नाची बेडी. हळद लागली, 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 हळद लागली. सिखाना तू शान पत्ती, सुन के मेरा नाम है सबकी फटती. मर्द मराठ्याचा देवर हा तारा, लाखातला मी तुझा दिलवाला, लाखातला मी तुझा दिलवाला. हळदीचा हा बहाना आज घालू धिंगाणा, ऐसी खुशी छाई हो गया मैं दीवाना. तुझी लग्नाची बेडी, हळद लागली, हळद लागली, हळद लागली, हळद लागली. प्रेमाचे हे बंध आज नवे जुळले, हे या मनाचे त्या मनाला कळले.
प्रेमाचे हे बंध आज नवे जुळले, या मनाचे त्या मनाला कळले. भावनांचे हे अडोल नाते अंतरिया फुल्याही फुलले. आजा भिडू होश में तू, मेरे यार खो गया है किधर तू, एक जरा सेटिंग तेरी ये इधर तू, दिल में छुपा है जो कुछ भी तेरे, बोल दे फुलटू होके बेफिकर तू, बोल दे फुलटू होके बेफिकर तू. हळदी साबण रात घालू धिंगाणा, इतकी खुशी छाई हो गया मैं दीवाना, जुळली लग्नाची बेडी. हळद लागली 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 आज हळद लागली. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग. और आई चली शर्माती घबराती वो, पिया के घर इठलाती बल खाती वो, सुरमई नैना छलकाती छलकाती वो, पिया के घर भरमाती सकुचाती वो. आदरणीय आमची नानी म्हणल्यानंतर मुंबईमध्ये आमचे जे गोराई आणि बोरुलीला 200-250 कुटुंब आहे, त्या कुटुंबाचं मार्गदर्शन पुढे बी कुठल्या गोष्टीला काय कमी पडलं तर आम्ही हक्काने नानीकडे जायचं. नानीने नानाला विचारलं का नाही, पण ज्या वेळेस गरज पडली असेल समाजातील कुठेतरी एकत्र हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा आणि 20-25 हजार रुपये खर्च येतो, नानीने सांगायचं दत्तू ज्ञानेश्वरी तुम्ही घ्या आणि खर्च करा. मनाचा मोठेपणा आणि चांगलं येई भाव भेटला जसं आम्ही ठरवलं होतं त्याच्यापेक्षा असं पंढरीला गेल्यानंतर जसं पांडुरंग भेटता तसा सुदाम नानाला वेळ भेटला. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ह्याची आनंद आहे देवा तुझा विसर न व्हावा. जीवनामध्ये आपण किती मोठे त्याच्यापेक्षा आपल्याला वेळ कसं भेटला हे महत्त्वाचं. येत्या 22 तारखेला राम अयोध्येत बसत असताना ज्यावेळेस रामाला इंद्राने बोलवलं आणि शरयू नदीच्या काठी सर्व अयोध्या नगरी जमा झाली आणि त्याच वेळेस जनक राजाचा निरोप आला का मी वेळेला भेटायला येतोय. राजा दशरथाने इंद्राची भेट नाकारली आणि आपल्या याची गळी भेट घेतली. हे लय महत्त्वाचं जीवनामध्ये. या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज सांगली आलेले
या कुटुंबासाठी आणि विशेष करून जीवनामध्ये आम्ही जरी वयाने मोठा असेल पण आमचे जे मुंबईमध्ये जे 200-250 कुटुंब आहे आमच्या खंबळेगावचे, नाणी बोलली का एक मानसिक समाधान वाटतं. कुठंतरी जायचं असेल, कोणाला तरी आपल्या कुटुंबाला घेऊन जायचं असेल, पाहुण्यांमध्ये कोणाकडे जायचं तर नानीकडे चला. रिक्वेस्ट, नाना जनरल बँकेत मॅनेजर असताना नानाला वेळ नव्हता, पण नानी बोलायची तुम्ही काय बिलकुल काळजी करू नका. आणि आता तर मनाजोगी सून भेटलेली, म्हणजे नानीपेक्षा एक इग्नोर पुढे चालणारी एक वेगळाच आनंद भेटणार. या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपर्यंत ज्ञानेश्वर महाराज सांगले यांना विनंती करतो, सुंदर अशी ज्ञानेश्वरीमधली ओवी घ्यायची, जेणेकरून या कुटुंबासाठी आणि विशेष करून आमच्या नानीसाठी ती फीड बसली पाहिजे. आदरणीय ज्ञानेश्वर महाराज सांगले यांना विनंती, त्यांनी ज्ञानेश्वरीची सुंदर अशी ओवी घ्यावी. रामकृष्ण हरी. सांगलीच. अरे वा. आज अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी आंधळे पाटील परिवार आणि सांगळे पाटील परिवाराच्या नववधूंचे या ठिकाणी हळदीचा हा कार्यक्रम आणि त्या अनुषंगाने आमचे आदरणीय नानी ज्यांचं मुंबईमध्ये आमचे जवळपास 500 कुटुंब मुंबईमध्ये चांदपूरच्या परिसरामध्ये राहत असताना, कारण या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांचा सन्मान जो सांगितलेला आहे, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी देवता असते. आणि अशा सन्माननीय स्त्रिया आमचं नशीब आहे की नानीसारखं एक व्यक्तिमत्व आम्हाला मुंबईसारख्या ठिकाणी भेटलेलं आहे. आणि मी विशेष करून आंधळे साहेबांबद्दल गीतेमध्ये आलेला श्लोक जो साहेब ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे, तर देखे अखंडित प्रसन्नता असती जेत चित्ता ते तर रेगणे नाही समजता संसार दुःख. संसारातील जर दुःख घालवायचं असेल तर तुमच्या चेहऱ्यावरती अखंड प्रसन्नता असली पाहिजे. या ज्ञानेश्वरीच्या ओवीप्रमाणे ज्यांचं संबंध जीवन आहे आणि त्यांना अगदी तसंच प्रफुल्लित चेहऱ्याचे व्याही भेटलेले आहे. दोघांनाही मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि नववधूंनाही मनापासून शुभ आशीर्वाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण. बोल खंडराव महाराज की नानी.
ओके रेडे समोर कोऱ्या कोऱ्या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो तारी ग पोरी नवरी आली सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी किन किन काकण रुणझुण पैंजण सजली
क्या कहूँ, आंखों ने मेरी सब कह दिया, एक तू ही जीने का मतलब कह दिया। ओ क्या कहूँ, आंखों ने मेरी सब कह दिया, एक तू ही जीने का मतलब कह दिया। अब सांसें चले ना चले क्या फिकर, तू चले साथ तो खूबसूरत सफर। तेरी राहों में मेरा जहां के रंग लग गया इश्क दा, के रंग लग गया इश्क दा। मैं तेरा होया इस तरह, के रंग लग गया इश्क दा। तेरा दिया लगिया दिला नहीं नैया, सजना सजना तेरा दिया लगिया दिला नहीं नैया, सजना सजना कि तेरे बिन आधा सा हुआ, अधूरा कोई वादा सा हुआ। कि तेरे बिन आधा सा हुआ, अधूरा कोई वादा सा हुआ। जो पहले कुछ कम था दीवाना, मैं आज ज्यादा हुआ। रहने को मिल गया तेरे दिल का शहर, है यहाँ धूप भी जैसे ठंडी लहर। वक्त ऐसे हुआ मेहरबान के रंग लग गया इश्क दा, के रंग लग गया इश्क दा। मैं तेरा होया इस तरह, के रंग लग गया इश्क दा। रूह नल बनिया मैं तेरी यारियां, जन्म लई पाइया मैं तो साझेदारियां। रूह नल बनिया मैं तेरी यारियां।
वक्त है खूबसूरत, बड़ा शुभ लगन मुहूर्त, देखो क्या चीज जीती है, दूल्हे की बोली सूरत, दूल्हे की बोली सूरत, खुशी से झूमे ये मन, मिला सजनी को साजन, कैसे संजोग मिले हैं, चोली से बंध गया दामन, चोली से बंध गया दामन। एक मासूम कली से मेरे गुलजार की शादी है, आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है। Celebration, party people in the house are rocking. Celebration, we got the vibe and the heat is on. सुन मेरे दिल जाने, तेरी की ये जवानी शुरू अब होने लगी है, नई तेरी जिंदगानी, नई तेरी जिंदगानी, खुशी से क्यों इकराए, आज तू हमें न जाए, वक्त वो आने वाला, दुल्हनिया तुझे न जाए, दुल्हनिया तुझे न जाए। किसी के सपनों की 16 सिंगार की शादी है, आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है। तारे तोड़ तोड़ लाऊं, तेरे सैर को सजाऊं, भूल रहा हूँ मैं बचाऊंगा मैं प्यार की। आज लूंगा मैं बुलाई, दूंगा दिल से दुआएं, डाल गले में ये बाहें अब यार के, डाल गले में ये बाहें अब यार के। एक चमन से देखो आज बहार की शादी है, आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है। लगता है जैसे सारे संसार की शादी है, आज मेरे यार 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 की शादी। रेणुका माता तुकोबा ज्ञानोबाच्या प्रभू रामचंद्राच्या पवित्र पदस्पर्शाने पुण्य झालेल्या या वरतील सन्मान्य पाहुणे मंडळी, नातेवाईक मंडळी, मुंबई, पुणे, परभणी येथून आलेली पाहुणे मंडळी, या सर्व सन्माननीय मंडळीचं दोन्ही परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत करतो। सज्जन हो, अतिथी देवो भव या म्हणणीप्रमाणे अतिथी पाहुणे मंडळी एक देवाचं रूप, आपली ही सन्मानी उपस्थिती आम्ही एक मांगल्याचं प्रतीक मानतो। आपल्या या उपस्थितीचा आम्ही या दोन्ही कुटुंबाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो।
पाटलांचा बैलगाडा
हनुमान की, सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान